नमस्कार सर्वांना, माझ्या चॅनलवरती तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज मी बनवला आहे अर्धा किलोचा बेस चॉकलेट फ्लेवरचा. त्यामध्ये हार्टशेप सांगितलेला आहे, तर मी हा गोल्ड केक टीमध्ये लावलेला आहे. तुम्ही म्हणाला हार्टशेप सांगितलं आणि तुम्ही गोल्ड केक टीमध्ये लावला, परंतु हार्टशेपचं जर टीन आपल्याजवळ अवेलेबल नसेल तर आपण हे गोल्ड केक टीनपासून हार्टशेप कसा बनवायचा हे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग सुरू करूया आपला हार्ट शेपचा केक. तर इथपर्यंत हा आपला राऊंड शेपचा केक तयार झालेला आहे. तुम्ही व्यवस्थित क्रम कोट करून घेतला आहे. हा त्यानंतर 10 मिनटं मी फ्रीजमध्ये ठेवून घेतला आहे. 10 मिनटं झाल्यानंतर बाहेर काढला आणि त्याला असं प्लसचं मार्किंग स्पॅच्युलाच्या साहाय्याने करून घेतलेलं आहे. त्या प्लसचं मार्किंग केल्यानंतर असं आपण मी व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे डी शेप आपल्याला कट करायचा आहे. जिथून मी दाखवलं तिथूनच आपल्याला व्ही शेप हा बरोबर कट करायचा आहे आणि हा व्ही शेप कट करून आपल्या हाताच्या किंवा स्पॅच्युलाच्या मदतीनं आपण समोर लावून घेऊयात. आता स्पॅच्युलाच्या मदतीनं तर मला शक्य नव्हतं झालं, म्हणून मी माझ्या हाताच्या साहाय्याने धरून समोर लावून दिला आणि त्यानंतर व्यवस्थितरित्या आपण एकदा क्रीम सगळीकडून लावून घ्यायची, म्हणजे त्याची फिनिशिंग व्यवस्थित येते. आपण क्रीम सगळीकडे लावून घेतल्याच्यानंतर बरोबर आपण जे 2 भाग समोरून लावले ते व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे त्याच्या समोरून एक छोटासा तुकडा काढून घ्यायचा. त्यामुळे आपला प्रॉपर हार्ट शेप हा दिसून येईल, लक्षात येईल. आणि नंतर क्रीम एकदम छान फिनिशिंगने आपण सेट करत जायची. अगोदर क्रम कोट करून घ्यायचं, त्यामुळे जे येणारे स्पंजचे बारीक बारीक जे क्रम आहेत ते बाहेर येणार नाहीत. एकदा क्रम कोट करून घेतल्यानंतर यावरती मला पिंक कलर ॲड करायचा आहे. तो पिंक कलर मी ॲड करते आणि पिंक कलर ॲड केल्यानंतर एकदम प्रॉपर फिनिशिंगने आपण हा केक डिझाईन वगैरे करून घेऊयात. आता छानपैकी हा फिनिशिंग झालेली आहे या केकची छान. त्यानंतर आपण यावरती काही फ्लॉवर्सची डिझाईन करूयात आणि थोडेसे स्पार्कल्स वगैरे टाकून त्याला डेकोरेट करूयात. तुमच्याकडं जे पण डेकोरेशनचं सामान असेल ते तुम्ही यूज करू शकता. हा केक जास्तीत जास्त छान कसा होईल यावरती भर देऊन त्यावरती डिझाईन करून घ्यायची आहे. आणि हो, आउटलाईन काढायला विसरायची नाही. आउटलाईन जर काढली नाही तर केक हा प्रॉपर शेपमध्ये दिसत नाही. प्रत्येक केकला आउटलाईन काढावी असे काही म्हणजे कंपल्शन नसतं, परंतु काही केकमध्ये आउटलाईन ही कंप्लिशनचं काम करते. त्यामुळे आउटलाईन ज्या केकमध्ये आवश्यक आहे त्या केकमध्ये द्यायचीच. सध्या तर फॅन्सी केक खूप निघले आहेत ज्यांना आउटलाईनची गरज नसते, जसं की टॉल केक असतात. त्यामुळे मी परफेक्ट हार्ट शेप, हे बघा शायनिंग त्याची खूपच सुंदर असा हार्ट शेप झालेला आहे. आणि आता आपण याच्यामध्ये काय करूया, तो डिझाईन वगैरे करूयात. छान ॲनिव्हर्सरी केक आहे त्या हिशोबाने रेड कलरचं लाईट रेड कलर मी खाली यूज केला, वरती डार्क रेड कलर यूज करून आपण डिझाईन तयार करूयात. तर चला माझ्यासोबत डिझाईन बघा. मध्ये वेव केक आले, बरेच असे केक आहेत त्यामध्ये आउटलाईनची गरज नसते, परंतु हा प्रॉपर बेकरी स्टाईल आपल्याला बेकरीचं लुक येण्यासाठी आपल्याला आवश्यक आहे. चला तर मग अशा प्रकारे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. पुन्हा एकदा भेटूयात अशाच एका नवीन केकच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंतसाठी बाय. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब अवश्य करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.